हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या या व्हिडिओत तुम्ही डेली रूटीन सेंटेन्स कसे बनवायचे ते तुम्ही शिकणार आहात. एक माया नावाची मुलगी ती आपली दिनचर्या कशी करते ही या स्टोरीत सांगितलेली आहे. तर वाक्य इंग्रजीत कसे बनवलेले आहे ते बघा, ऐका आणि त्याचा सराव करा. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. माया सकाळी 6 वाजता उठते. माया वेक अप ॲट 6 AM. माया वेक अप ॲट 6 AM. वेक अप म्हणजे उठणे. तिच्या खिडकीतून सूर्यप्रकाश पडतो. द सन शाईन्स थ्रू हर विंडो. द सन शाईन्स थ्रू हर विंडो. विंडो म्हणजे खिडकी, थ्रू म्हणजे मार्फत, सन शाईन्स म्हणजे सूर्यप्रकाश. ती ताणते आणि जांभई देते. शी स्ट्रेचेस अँड यॉन्स. शी स्ट्रेचेस अँड यॉन्स. स्ट्रेचेस म्हणजे ताणणे आणि यॉन्स म्हणजे जांभई देणे. ती अंथरुणातून उठते. शी गेट्स आउट ऑफ बेड. शी गेट्स आउट ऑफ बेड. आणि तिचे अंथरूण व्यवस्थित करते. अँड मेक हर बेड नीटली. अँड मेक हर बेड नीटली. नीटली म्हणजे व्यवस्थित करणे. मग ती बाथरूममध्ये जाते. देन शी गोज टू द बाथरूम. देन शी गोज टू द बाथरूम. ती दात घासते आणि चेहरा धुते. शी ब्रशेस हर टीथ अँड वॉशेस हर फेस. शी ब्रशेस हर टीथ अँड वॉशेस हर फेस. फेस म्हणजे चेहरा, वॉश म्हणजे धुणे, टीथ म्हणजे दात, ब्रश म्हणजे दात घासणे, गो म्हणजे जाणे. पुढे माया स्वयंपाकघरात जाते. नेक्स्ट माया गोज टू द किचन. नेक्स्ट माया गोज टू द किचन. ती एक कप चहा बनवते. शी मेक अ कप ऑफ टी. शी मेक अ कप ऑफ टी. आणि ब्रेडचा तुकडा टोस्ट करते. अँड टोस्ट अ पीस ऑफ ब्रेड. अँड टोस्ट अ पीस ऑफ ब्रेड. ब्रेडचा तुकडा म्हणजे पीस ऑफ ब्रेड. टोस्ट म्हणजे भाजणे. किचन म्हणजे स्वयंपाकघर. मेक अ कप ऑफ टी म्हणजे चहा बनवणे. ती वर्तमानपत्र वाचत असताना नाश्ता करते. शी इट्स हर ब्रेकफास्ट व्हाईल शी रीड्स द न्यूजपेपर. शी इट्स हर ब्रेकफास्ट व्हाईल शी रीड्स द न्यूजपेपर. न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र. ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता. नाश्ता केल्यानंतर ती तिचे भांडे डिशवॉशरमध्ये ठेवते. आफ्टर ब्रेकफास्ट शी पुट्स हर डिशेस इन द डिशवॉशर. आफ्टर ब्रेकफास्ट शी पुट्स हर डिशेस इन द डिशवॉशर. पुट्स म्हणजे ठेवणे. सकाळी 7 वाजता ती कपडे घालते. ॲट 7 AM शी गेट्स ड्रेस. ॲट 7 AM शी गेट्स ड्रेस. कामाचे कपडे घालते. शी पुट्स ऑन हर वर्क क्लोथ. शी पुट्स ऑन हर वर्क क्लोथ. कामाचे कपडे म्हणजे वर्क क्लोथ. तिच्या चाब्या आणि पाकीट आहे का याची खात्री करण्यासाठी ती तिची बॅग तपासते. शी चेक्स हर बॅग टू मेक शुअर शी हॅज हर कीज अँड हर वॉलेट. शी चेक्स हर बॅग टू मेक शुअर शी हॅज हर कीज अँड हर वॉलेट. वॉलेट म्हणजे पाकीट, कीज म्हणजे चाब्या, शुअर म्हणजे खात्री करणे. ती तिच्या अपार्टमेंटमधून बाहेर पडते. शी लिव्हज हर अपार्टमेंट. शी लिव्हज हर अपार्टमेंट. आणि बस स्टॉपकडे चालत जाते. अँड वॉक टू द बस स्टॉप. अँड वॉक टू द बस स्टॉप. बस सकाळी 7:30 वाजता येते. द बस अराइव्हज ॲट 7:30 AM. द बस अराइव्हज ॲट 7:30 AM. माया तिच्या ऑफिसला बस पकडते. माया टेक्स द बस टू हर ऑफिस.
माया टेक्स द बस टू हर ऑफिस. ती शिक्षिका म्हणून काम करते. शी वर्क ॲज अ टीचर. शी वर्क्स ॲज अ टीचर. ती सकाळी 8 वाजता शाळेत येते. शी अराइव्ज ॲट स्कूल ॲट 8 AM. शी अराइव्ज ॲट स्कूल ॲट 8 AM. ती दिवसभर तिच्या विद्यार्थ्यांना शिकवते. शी टीचेस हर स्टुडंट थ्रू आउट द डे. शी टीचेस हर स्टुडंट थ्रू आउट द डे. ती त्यांना त्यांच्या धड्यांमध्ये मदत करते. शी हेल्प देम विथ देअर लेसन. शी हेल्प देम विथ देअर लेसन. लेसन म्हणजे धडा. हेल्प म्हणजे मदत करणे. दे म्हणजे त्यांना. थ्रू आउट डे म्हणजे दिवसभर. स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. टीचर्स म्हणजे शिकवणे. ती त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देते. शी ॲन्सर देअर क्वेश्चन्स. शी ॲन्सर देअर क्वेश्चन्स. ती शाळेच्या कॅफेटेरियामध्ये दुपारचे जेवण जेवते. शी ईट्स लंच इन द स्कूल कॅफेटेरिया. शी ईट्स लंच इन द स्कूल कॅफेटेरिया. लंच म्हणजे दुपारचे जेवण. दुपारी 3 वाजता शाळा सुटते. ॲट 3 PM स्कूल एंड्स. ॲट 3 PM स्कूल एंड्स. माया घरी जाण्यासाठी बस पकडते. माया टेक्स द बस होम. माया टेक्स द बस होम. ती दुपारी 3:30 वाजता घरी पोहोचते. शी अराइव्ज होम ॲट 3:30 PM. शी अराइव्ज होम ॲट 3:30 PM. ती तिचे कपडे बदलते. शी चेंजेस हर क्लोथ्स. शी चेंजेस हर क्लोथ. ती काही मिनिटे आराम करते. शी रिलॅक्स फॉर अ फ्यू मिनिट. शी रिलॅक्स फॉर अ फ्यू मिनिट्स. फ्यू मिनिट्स म्हणजे काही मिनटं आणि रिलॅक्स म्हणजे आराम करणे. कधी कधी ती पुस्तक वाचते. समटाइम्स शी रीड्स अ बुक. समटाइम्स शी रीड्स अ बुक. कधी कधी ती टेलिव्हिजन पाहते. समटाइम्स शी वॉचेस टेलिव्हिजन. समटाइम्स शी वॉचेस टेलिव्हिजन. संध्याकाळी 6 वाजता ती जेवण बनवते. ॲट 6 PM शी कुक्स डिनर. ॲट 6 PM शी कुक्स डिनर. जेवण करते. शी ईट्स डिनर. शी ईट्स डिनर. नंतर ती भांडी घासते. देन शी वॉशेस द डिशेस. देन शी वॉशेस द डिशेस. कुक म्हणजे स्वयंपाक करणे. वॉश म्हणजे धुणे. संध्याकाळी ती अनेकदा तिच्या मित्रांना किंवा कुटुंबियांना फोन करते. इन द इव्हिनिंग शी ऑफ्टन कॉल्स हर फ्रेंड्स ऑर फॅमिली. इन द इव्हिनिंग शी ऑफ्टन कॉल्स हर फ्रेंड्स ऑर फॅमिली. फॅमिली म्हणजे कुटुंब. फ्रेंड म्हणजे मित्र. ऑफ्टन म्हणजे अनेकदा. कधी कधी ती तिच्या छंदावर काम करते. समटाइम्स शी वर्क्स ऑन हर हॉबीज. समटाइम्स शी वर्क्स ऑन हर हॉबीज. तिला रंगकाम आणि वाचन करायला आवडते. शी लाइक्स टू पेंट अँड रीड. शी लाइक्स टू पेंट अँड रीड. रीड म्हणजे वाचन. रात्री 10 वाजता ती झोपायला तयार होते. ॲट 10 PM शी गेट्स रेडी फॉर बेड. ॲट 10 PM शी गेट्स रेडी फॉर बेड. ती दात घासते आणि पायजमा घालते. शी ब्रशेस हर टीथ अँड पुट्स ऑन हर पायजमा. शी ब्रशेस हर टीथ अँड पुट्स ऑन हर पायजमा. पुट ऑन म्हणजे घालणे. रेडी म्हणजे तयार असणे. काही मिनिटे पुस्तक वाचते. शी रीड्स अ बुक फॉर अ फ्यू मिनिट्स.
शी रीड्स अ बुक फॉर अ फ्यू मिनिट्स. मग ती लाईट बंद करते. देन शी टर्न ऑफ द लाईट. देन शी टर्न ऑफ द लाईट. आणि झोपायला जाते. शी गोज टू स्लीप. शी गोज टू स्लीप. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.